हॅलो थँक्यू सो मच राहुल बोईसर मानेरे अगदी रायगड ठाणे जिल्ह्याची मुलुक मैदानी तोप आज अगदी नितळस मध्ये धडाडते त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील क्रिकेट पासून काहीसे अलिप्त आहेत परंतु बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचा आपण डंका पाहतो आणि याच प्रेमा खातीर अगदी मार्शल 500 या ग्रुप कडून अगदी त्यांना खास आमंत्रण आणि ते त्यांनी स्वीकारले आपले मनपूर्वक स्वागत इथे पहिला बॉल अगदी हवेमध्ये मुक्त संचार करत असताना अगदी पहिल्या चेंडूगाने एक देखना असा फटका इथे कन्वर्ट केलाय फलंदाज चेतनापूर्वक खेळाची आखणी करतो फलंदाज आक्रमकतेने खेळलाय अगदी पहिल्या बॉल वरती गेलाय हा दमदार चौकार चेतनच्या साथीनं रवी काटे हे आपण खेळाडू पाहतो अगदी संघ पाहायला मिळतो बाप्पा मोरिया 11 आणि या संघाच्या अगेन्स्ट इथे पाहायला मिळेल आक्रमकतेने हा खेळलाय अगदी रवी काटे यांचा आपल्याला हा संघ पाहायला मिळतो निधी 11 या संघाची बॅटिंग पाहायला मिळते आणि पहिली फलंदाजीची जोडी ही सुद्धा तितकीच धाकड आहे अलीकडच्या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांनी चांगली खेळी साकारली स्पीडली खेळायचंय अगदी गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय इथे स्कोरर जॉईन व्हायचंय कारण स्कोरिंग खूप इम्पॉर्टंट आहे हॅलो हॅलो ओके 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 अतिशय सुरेख सामना आपण पाहतोय नितलस प्रीमियर लीग वर्ष 15वे हा फटका अक्रॉस द लाईन खेळून काढण्याचा प्रयत्न थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे एक धाव नक्की मिळाली या एका धावेच्या मदतीने संघ एकने पुढे सरकेल संघ जाऊन पोहोचतोय तो चेतन प्लीज स्कोरर या कोणतरी मनोज गायकवाड या मयूर गायकवाड षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू जबरदस्तीला खेळून काढतो बघूया षटकार चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्यानंतर मात्र चेंडू जाईल सीमा पार चौकार गोलंदाज अनिकेत 10-12 फावलांचा रनअप हा चेंडू पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न चेंडू थांबणार नाही बघूया चेंडू जातोय आर पार सीमा पार जबरदस्त षटकार प्रत्येक षटकारासाठी कुणाल काटे आणि राहुल भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं इनाम हा चेंडू खेळून काढला होता मात्र
धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता होती, परंतु थोडंसं तुतुमय पाहायला मिळालं. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव चोरटी मिळाली आहे. एका चोरटी धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात 1 ने भर पडेल. संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 18 या धावसंख्येवरती. एक षटकाची सांगता होते. एक षटकाच्या संगतीनंतर रवी काटे आणि टीम पोहोचतोय ते बिनबाद 18. अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष 15वे असेल आणि या 15व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करेन पूर्ण नितलस वासियांचं. कारण ही स्पर्धा पार पाडण्यासाठी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य संपूर्ण गावाचं असतं. जेवणापासून नाश्त्यापर्यंत तर संपूर्ण आयोजनापर्यंत 2 दिवसामध्ये सर्व नितलसकर या स्पर्धेला हजेरी लावत असतात. ज्या पाहुण्यांनी आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला हजेरी लावली त्या सर्व पाहुण्यांचं मी जय हनुमान क्रिकेट संघ नितलस आयोजित NPL धमाका 2025 च्या वतीनं मनापासून आभार मानतो. एका षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती बिनबाद 18. अतिशय सुरेख अशी लढत पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये चेतनने खूप सारी चांगली फलंदाजी केली होती. त्याच प्रकारची फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज गोलंदाज कालूराम पावसे. डावखुरी हाताचा गोलंदाज एक सिनियर गोलंदाज. अतिशय सुरेख फटका. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. बिनबाद 25. आपण सामना पाहतोय. निधी 11 विपक्ष बाप्पा मोर्या. निधी 11 संघाचे हे 2 फलंदाज कर्णधार आणि उपकर्णधार आता मात्र फलंदाजी करतोय. गोलंदाज कालूराम पावसे पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. रवी चेंडूला खेळून काढतोय सीमा पार. जबरदस्त षटकार. नक्कीच या पंचांचं सुद्धा मी NPL धमाका 2025 च्या वतीनं मनापासून अभिनंदन करतोय. या प्रत्येक चेंडूला योग्य तो न्याय देण्याचं काम या पंचांच्या माध्यमातून होतोय. तर त्या पंचांचं सुद्धा कौतुक करणं तितकेच गरजेचं आहे. रोशन पुन्हा एकदा मी जय हनुमान क्रिकेट संघ नितलस NPL धमाका 2025 मध्ये या दोन्ही पंचांचा मनापासून आभार मानतोय. गोलंदाज कालूराम. हा चेंडू पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार. षटकार.
चेतनच्या किती झाले? धावसंख्या जाऊन पोहोचतो 43 बिनबाद 43 धावांचा डोंगर उभारण्यात यश प्राप्त होतं निधी 11 संघाला. चेतन आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना करत असताना 23 धावा बनवल्यात तर रवी काठे यांनी 5 चेंडू मध्ये 19 धावा बनवण्यात यश. रोशन खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे कर्णधार आणि उपकर्णधार अशी बाजू लढवत असताना मात्र आपली भूमिका पार पडत असताना मध्ये धावांचा डोंगर या दोन फलंदाजांनी रचला या मैदानावरती. नवीन गोलंदाज हरिश्चंद्र सांगडे या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातो बाप्पा मोरया 11 संघाच्या कर्णधाराच्या वतीनं. कारण आपण पाहिलाय बाप्पा मोरया संघाचे जे गोलंदाजावरती सुरुवातीला विश्वास दाखवला होता ते गोलंदाज अपयशी ठरले. नाही तर त्या गोलंदाजांचा समाचार या फलंदाजांनी घेतला आणि धावांचा डोंगर रचला. आता मात्र हरिश्चंद्रला चांगली गोलंदाजी करावी लागेल हे सांगणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. हरिश्चंद्र 10-12 फावलांचा रनअप. चेतनसाठी जबरदस्त चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर दाखवला परंतु चेंडू आणि चेंडूपलीमध्ये संपर्काने थोडासा स्विंग झाला आणि चेंडू आतल्या दिशेने वळला त्यामुळे निर्धाव स्वरूपाचे चेंडू आपण पाहिला. हरिश्चंद्र या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करत असताना मात्र पहिलाच चेंडू यशस्वी चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्यांनी टाकला आणि आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जरूर दाखवला. येथे मात्र अपयशी ठरतोय चेतन. ज्याच्या चेतनने 23 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेले आहे तो चेतन मात्र या 2 चेंडूवरती कुठेतरी अपयशी होताना आपल्याला दिसतोय. हरिश्चंद्र एक नामवंत गोलंदाज आपल्या संघासाठी. हा चेंडू सुटलाय की चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. क्या गेंदबाजी आहे यार, जबरदस्त चेंडू. ज्या चेतनने आतापर्यंत षटकार आणि चौकारांचा डोंगर रचला त्या चेतनला आता मात्र हा गोलंदाज नक्की नाचवतोय कारण 3 चेंडू लगातार डॉट काढलेत. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 43 धावा बनवण्यात यश प्राप्त होईल. पुन्हा एकदा गोलंदाज हरिश्चंद्र पंचांना पार करत हा चेंडू या मात्र अक्रॉस द लाईन खेळून काढला. बघूया झेल होतोय काय, सुरेख झेल टिपली जाते. तिसरा अनिकेत चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बघूया आणि आता मात्र दुसरी सफलता प्राप्त होता हरिश्चंद्रला. थँक्यू डीजे. अगदी मनोज षटक आता सन्माननीय भरत चौधरी यांच्या माध्यमातून अगदी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अगदी दिलं जाईल. अगदी मेडन षटकासाठी हे कॅश प्राइज असणारे अगदी पाठोपाठ लगातार 3 चेंडू डॉट राहिले आणि त्यानंतर पाठोपाठ लगातार 2 चेंडू 2 फलंदाजांना बाद केले. रोशन अतिशय सुरेख गोलंदाजी दाखवली. हरिश्चंद्र चेतन आणि हा नंतरचा फलंदाज बाद 2 फलंदाज बाद करण्यात येत. नक्कीच कम बॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. नवीन गोलंदाज डावपुऱ्या हाताचा गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये प्रकाश सांगडे.
प्रकाश सांगडे हा एक चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूवरती विश्वास दाखवला. आता मात्र संघाचा संघनायक रवी काठे यांच्या वतीनं हरिश्चंद्र पुन्हा एकदा पंचाला पार करीत ऑन साइडला चेंडू खेळून काढ आणि आता मात्र हाय ट्रिक प्राप्त होतोय हरिश्चंद्र गोलंदाजाला आणि मीडियनवर जबरदस्त आजच्या दिवसातला सबसे अच्छा अतिशय सुरेख गोलंदाजी केली. ज्या विश्वासाने विश्वास दाखवला होता संघाच्या संघ नायकाने हरिश्चंद्र सांगडे या गोलंदाजावरती विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करत असताना ज्या षटकाची आवश्यकता होती असा कम बॅकिंग षटक म्हणावा लागेल. हरिश्चंद्र निर्धाव षटक आणि 3 विकेट प्राप्त केले. पहिली विकेट हॅट्रिक या NPL धमाका 2025 च्या माध्यमातून हरिश्चंद्र सांगडे यांच्या नावावरती पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज अनिकेत पंचाला पार करत हा चेंडू फुल टॉस चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का, परंतु थोडासा ताळमेळ बिघडतोय. झेल सुटली जाते. 1 धाव कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 1 धावेच्या मदतीने नो चेंडू या एका धावे 1+1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो 2 बाद 46 3 बाद 46. 3 बाद 46 अशी धावसंख्या आपण पाहतो. अनिकेत पुन्हा एकदा पंचाला पार करत लंबे रनअप के साथ में हा चेंडू ऑन साइडला लॉन्ग ऑन साइडला चेंडू खेळून काढेल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो 3 बाद 48 या धावसंख्येवरती. किती षटकांचा 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये आतापर्यंत 3 बाद 48 असा धावा बनवण्यात यश प्राप्त होतोय तो निधी 11 संघाला. अनिकेत पुन्हा एकदा पंचाला पार करत हा चेंडू रवीसाठी यावेळेस स्पाइट शॉट बघूया झेल होतोय का. खूप सुंदर असा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून झेल हटवण्यात प्रयत्न लागला, परंतु मैदान थोडासा उतार होता त्यामुळे चेंडूला अडवू शकत नाही. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
पाहायला मिळेल. टीम बापा मोरे 11 हा संघ नितळस प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक सारे खेळाडू हे उदयाला येतील. यातून एखादा खेळाडू निश्चितच ग्रामीणचं क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज असेल. प्रत्येक वर्षी 1 ते 2 खेळाडू मिळतात MPLच्या माध्यमातून ज्यांनी एक चांगली छाप सोडली त्यांना ग्रामीण मध्ये संधी मिळते आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज जो होईल त्याला अगदी प्रत्येक ग्रामीण स्पर्धेमध्ये खेळण्याची नामी संधी असेल. अगदी तो खेळाडू नौका असायला हवा कारण प्रत्येकाला संधी देण्याचं कार्य जयमान क्रिकेट संघ नितळस हा अविरतपणे साध्य करतो. लढतीकडे लक्ष केलं जाईल. एकूण धावा 18 रन्स. गोलंदाज तयार. प्रकाश विरोधात प्रकाशमय हा फटका फ्लाय टेक हा आपण फटका पाहतो अगदी जिथे पाहायला मिळतो षटकार. थँक्यू डीजे जे के पावशे यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकारासाठी इथे अनिकेत पावशेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी पहिला मोहर हा गार झालाय. पहिल्या फलंदाजाला बाद केलंय. सेनापती सगनाय कॅप्टन गुल्ला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं. ओहो शॉट बॉल पूल केलाय सक्सेसफुल हा स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे नितळस. थँक्यू नितळस प्रीमियर लीगचं बिगुल वाजलं. धावा पुढे वेगवान होत असताना अगदी 6 धावसंख्या आघाडी गेल. अगदी धावसंख्या पाहायला मिळते 30 धावा लागतायत. फॉर्च्युन इव्हेंट्स बावेजी यांची प्रचंड मेहनत आणि अगदी पल्ला गाठायचा 65 धावसंख्येचा समीकरण अगदी 12 चेंडूनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतंय. कलिंगडच्या टेम्पोची चावी कोणाकडे आहे ते आपण तात्काळ द्या. तेजस यांची सुद्धा प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक व्यक्तिमत्वाची मेहनत आणि त्या मेहनतीतून साकार होते एक दमदार शानदार रुबाबदारी आपण स्पर्धा पाहायला मिळते. पल्ला गाठायचा आहे अगदी 65 धावसंख्येचा सध्याच्या घडीला धावा येत आहेत 30. आता समीकरण अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17.50च्या सरासरीनं प्रति षटकागणिक धावा बनवायच्या आहेत आणि या धावा बनवण्यासाठी फलंदाजीच्या बोहल्यावरती आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतील अनिकेत पावशे आणि अशोक दरे आपला दरारा पेशकश करतील. चला स्पीडली खेळायचा अजून एक सामना हा पेंडिंग आहे आणि तो सामना जरूर होईल ही तेजस्यांची भूमिका आहे. जे के पावशेसाठी यांच्याकडून अनिकेतसाठी चौकार षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नव्हे तर एका तर लगातार 3
चौकार षटकार लगावणं गरजेचं असेल. बॅटची कडा पाहायला मिळते. फर्स्ट टीम मध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्टली खराब थ्रो पाहिला. अगदी अभिजित नामक गोलंदाज गोलंदाजीच्या बोल्यावरती आहे. नंदरा षडभुंगाजी पनवेल तालुका काँग्रेस कमिटी महाराष्ट्र बैलगाडा शर्यत उपाध्यक्ष हे सुद्धा इथे मंचकावरती येताना पाहायला मिळतील. त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. त्यांचं स्वागत करतील आमचे नितळसकर जनमान क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत. अगदी आक्रमकतेने हा फटका राहिला, परंतु महेंद्रसिंग धोनी स्टाईल इथे यष्टीरक्षण दाखवण्याचा प्रयत्न होता रवी काठेचा, परंतु या ठिकाणी धावा बनताना पाहायला मिळाल्या. अगदी या चेंडूगणिक 3 सांघिक कोटा पुढे अग्रेसर होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 34 धावा धावपटलावधी. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभाग नोंदवायचा आहे आपण पूर्णपणे आपली नावं नमूद करा. सन्माननीय नंदरा शेठ मुंगाजी ओले पनवेल अगदी यांचं इथे काही क्षणार्धात इथे शुभागमन पाहायला मिळेल. बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आणि तथा पनवेल काँग्रेस कमिटी अध्यक्ष सन्माननीय नंदरा शेठ मुंगाजी यांचं इथे शुभागमन पाहायला मिळेल. आपलं मनपूर्वक स्वागत. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. खराब फिल्डिंग आणि अगदी मिळेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत MPL मध्ये. आमचे सन्मान्य विद्यमान बैलगाडी संघटना ठाणारायगड मुंबई पालघरचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य नंदरा शेठ मुंगाजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. ठाणारायगड मुंबई पालघरचे विद्यमान बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आणि आमची रायगडची तोप म्हणून आम्ही जरूर त्यांचा उल्लेख करतो असे आमचे सन्माननीय नंदरा शेठ मुंगाजी ओले पनवेल यांचं आगमन त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. नंदरा शेठ मुंगाजी सिद्धेश ट्रॉफीचे नाईट स्पर्धेचे रॉयल आयोजक ज्यांचा इथे रॉयल ताफा इथे विजिट दाखवतो NPL ला आणि बैलगाडा शर्यतींमध्ये ज्यांचा दांडगा अनुभव पाहतो आणि असे रॉयल व्यक्तिमत्व या मंचकावरती आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा उपाध्यक्ष बैलगाडा शर्यत रायगड ठाणे पालघर यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी या चेंडूगणिक धाव फक्त आपण येताना पाहिली. एकच धाव. संघाची धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 39 आणि इथे अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा. डीजे म्युझिक. पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये 22, 24, 25, 26, 27, 28, 39 झाल्या. 39 धावा होत आहेत. आज थोडीशी मिस्टेक होते. अगदी 43 धावा धावपटलावरती येत आहेत, कारण जिथे डॉट लिहिला तिथे आहे चौकार. पैसे कट. 43 धावा येत आहेत.
आणि अगदी पल्ला गाठायचा आहे 65 धावसंख्येचा. आणि आता समीकरणाचा विचार केला तर निश्चितच 22 धावसंख्येची आवश्यकता. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. सामना बॅलन्स पाहायला मिळतो. 6 चेंडू 22 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये तय करायचं. टीम बापा मोर्या 11 या टीमला निधी 11 या संघा विरोधात NPL धमाकामध्ये कोणता संघ इथे धमाका दाखवेल आणि विजयश्री कोणता संघ खेचून आणेल हे सुद्धा पाहावं लागेल. अगदी 6 चेंडू 22 गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या बोहल्यावरती चतुर्थ गोलंदाज विकी दरे. विकी दरेनं मधली यष्टी वाकवली आहे. बोल्डिंग दंड बहार दांडी गोल करणारी पॉवरफुल गोलंदाजी विकी दरेचा दरारा. आता समीकरण 5 चेंडू 22. टीम बापा मोर्या 11 या टीमला अनेक पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेमध्ये विजिट दाखवताना पाहायला मिळतो. गोल्डन मॅन सन्माननीय नंदराशेठ मुंगाजी ओले पनवेल नेहमीच प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांची रोखटोक भूमिका असते आणि त्या समितीवरती सुद्धा एक चांगला कारभार त्यांचा आपण पाहतो. आणि त्यानंतर बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा एक मोठं नाव आहे. उपाध्यक्ष पद सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं. आणि त्यानंतर प्रामुख्याने एक चांगली भूमिका आपण राजकीय पटलावरती त्यांच्या माध्यमातून पाहतो. अगदी नुकतं काही दिवसांपूर्वी सिद्धेश ट्रॉफी पनवेल उरण आमदार चषकाची नाईट स्पर्धा साकली मैदानावरती पाहिली. आणि इथे पाहायला मिळतो अगदी चौकार 4 रन्स येत आहेत. धावा विस्फोटक अंदाजामध्ये पुढे मार्गस्थ होतात. एकूण धावा 47. पल्ला गाठायचा आहे 65 धावसंख्येचा. थँक्यू डीजे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. आता संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि हा सामर्थ्य इथे निर्माण करायचं असेल तर फलंदाजांना अटकेपार झेंडे रोवणं गरजेचं आहे. राकेश पावशेमध्ये क्षमता आहे. तोही चांगले फटके खेळू शकतो आणि त्या दर्जाचे फटके सध्याच्या घडीला त्याला इथे खेळावे लागतील. 18 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. गोलंदाज तयार. विकी दरे विरोधात गुड शॉट अटॅकिंग बाळा पाठोपाठ लगातार 2 चौकार. चौके पे चौका चौके पे चौका हीरो बनने का मौका. आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. अगदी 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. सन्माननीय थँक्यू डीजे. चांगल्या रुबाबदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला हा सामना पाहायला मिळतो. 3 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. प्रहार केलाय परंतु फटका फसलाय. आपल्याच फॉलोधूरमध्ये चेंडूची धडपकड केली जाते. फक्त आली 1 धाव. आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 13. 2 चेंडू 13. अगदी सामना विजयाच्या समीप आणून ठेवलाय बापा मोर्या 11 या टीमने. निधी 11 टीमची दमदार गोलंदाजी ज्याच्या जोरावरती सामना विजयाच्या समीप पाहायला मिळतो. ओहो काउंटर अटॅक डीप मिड विकेटला ही चपराक पाहतो आणि अशा रीतीने खेळाडू होतो. झेलबाद. समीकरण 1 चेंडू 13. महेश सांगडे आणि त्यानंतर सावंतशेठ पाटील पूर्णपणे मैदानाचा जायजा घेतात. अगदी तेही चांगले खेळले आहेत आज आणि उद्या मात्र त्यांची कसोटी असेल. आणि अशा रीतीने सामना जिंकलाय. निधी 11 या संघाने परास्त होतोय बाप्पा मोर्या 11. परंतु या पुढील सामना प्रिन्स आर्या वर्सेस कनव 11. दोन्ही संघ आता सज्ज व्हायचे. पाहुण्यांचा शुभ सन्मान संपन्न केला जाईल. सन्माननीय पाहुणे जयंता शेठ खोपरकर यांना विनंती केली जाईल. गोपरकर आपला यथोचित मान सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये केला जाईल.
सन्माननीय गुणाजी पावशे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न करावा। त्यांच्या समवेत उपसरपंच अरविंद शेठ चौधरी यांना विनंती करतो या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल। गुरुनाथ शेठ पावशे, पाहुणे जयंता शेठ गोपरकर, अगदी 3 आमचे